नमस्कार, प्रतिभाच हेल्दी रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला इथे गुढीपाडव्या स्पेशल आपली थाळी दाखवणार आहे। तर बघा, गुढीपाडवा म्हटल्यावरती आपल्या सगळ्यात अगोदर येतं पुरी आणि भाजी। तर आज मी तुम्हाला इथे पुरी आणि भाजीची थाळी दाखवणार आहे। तर आणि त्याचबरोबर बघा, आता गुढीपाडवा तर आहेच, त्याचबरोबर आपले जे स्वामी महाराज आहे त्यांचाही प्रकट दिन येत आहे। तर त्यांनाही आता त्यांना बघा बेसनाचे पदार्थ खूप आवडतात, त्याचबरोबर दुधापासून जे बनवलेले पदार्थ असतात तेही त्यांना खूप आवडतात। तर आपण इथे दुधापासूनही पदार्थ बनवलेला आहे आणि बेसन जे आहे त्याच्यापासूनही पदार्थ बनवलेला आहे। त्याच्यामुळे आपले जे महाराज आहे त्यांच्यासाठी ही थाळी आणि बिना कांदा लसूण न वापरता ही थाळी बनवलेली आहे। नैवेद्यासाठी थाळी आहे, अर्थातच कांदा आणि लसूण आपण वापरणार नाही। तर खूप सोपी पद्धत आहे आणि साधी सोपी आपली ही थाळी असणार आहे। तर तुम्हाला गुढीपाडवा आहे किंवा दुसरा कुठला एखादा सण असेल तर किती म्हणजे बघा, माझ्याकडे दोनच गॅसची शेगडी आहे। तर दोनच गॅसच्या शेगडीवरती अगदी 1.5 तासामध्ये मी पूर्ण थाळी जी आहे ती तयार केलेली आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगितलेली, अगदी पसारा होऊ नये, अगदी स्टेप बाय स्टेप इथे शिकवलेलं आहे। अगोदर काय कुठली रेसिपी करायची, त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप अशी अगदी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे। तर चला, तर मग आपण आपल्या आजच्या या गुढीपाडवा स्पेशल किंवा मग आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त थाळी बघत आहोत। चला सुरुवात करूया। तर बघा, आदल्या दिवशी रात्री मी इथे काय केलंय, आपल्याला चक्का बनवायचा आहे श्रीखंडासाठी। तर मी इथे खाली एक भांडं घेतलं, त्यावरती जाळी घेतली आणि त्यावरती आपल्याला कॉटनचा कपडा ठेवायचा आहे, एखादा रुमाल घ्यायचा आहे आणि त्यावरती दही जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता दही जे आहे ना, मी जास्त वेळ काय राहिलं नाही, दही थोड्या वेळातच मी घेतलं, कारण मला बघा आता याचा चक्का बनवून हा फ्रीजमध्ये ठेवायचा होता, त्याच्यामुळे 1-2 तासामध्ये मी बनवायला घेतला, त्यामुळे दही काय जास्त असं व्यवस्थित झालेलं नव्हतं। ठीक आहे असो। तर मी हे बनवून घेतलं अशा प्रकारे, याच्यामध्ये पूर्ण दही जी आहे ती ओतून घेतलं आणि या कपड्याच्या चारही बाजू हातामध्ये पकडून अशी गाठ देऊन घेतली याला, आणि थोडंसं खालचं आहे ना, तर ते थोडंसं हाताने आपल्याला थोडंसं नॉर्मल पिळून पण घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं हे पिळून घ्यायचं। तर आता हे तुम्ही कुठे पण लटकून ठेवू शकता किंवा मग असंच प्रकारे चाळणीमध्ये पण ठेवू शकता। तर मी इथे नॅपकिन जिथे लटकवतात ना तिथे मी हे अटकून ठेवलं, थोडंसं बांधून घेतलं अशा प्रकारे। आता हे बघा, पाणी इथे खाली पडतंय, निथळतंय। आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळी मी ही थाळी बनवते। तर बघा, आता संध्याकाळच्या वेळेस मी काय केलं, वरण भाताचा कुकर लावायचा, त्यासाठी तांदूळ घेतला 2 वाटी आणि आपली डाळ घेतली, दोन्ही स्वच्छ धुवून घेतलं। 2 वाटी तांदूळ घेतला, त्यामुळे याच्यामध्ये 4 वाटी पाणी घालणार आहे आणि डाळ बुडेल इतपत मी डाळीमध्ये पाणी घालून घेतलं। थोडीशी हळद घातली, थोडंसं तेल ओतून घेतलं, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजेल। आता त्याचबरोबर आपल्याला इकडे तांदळामध्ये पण मीठ घालून घ्यायचंय आणि थोडंसं तेल ओतून घ्यायचं। आता इथे तुम्ही थोडंसं लिंबू पण पिळू शकता, परंतु मी नाही पिळलं। तर थोडंसं ढवळून घेतलं, म्हणजे मीठ आणि हळद जे आहे ते दोन्हीही मिक्स होईल। आता वरणाचा डब्बा जो आहे तो खाली लावून घेते आणि भाताचा डब्बा वरती लावून घेते। ठीक आहे, अशा पद्धतीने आता झाकण लावून घ्यायचं याचं आणि आपल्याला गॅस आता मीडियम फ्लेमवरती ठेवून आपल्याला याच्या शिट्टी होऊन द्यायची आहे। तोपर्यंत आपण भाजीची इथे मी तयारी करून घेतली। आता बघा, आपल्याला काकडी, हे टोमॅटो जे आहे भाजीला लागणार आहे, कोशिंबिरीला लागणार आहे, त्याचबरोबर भाजीला बटाटा लागणार आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे हे आपल्याला वाटण करायचं आहे। इकडे चक्का पण मी काढून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने, अशा प्रकारे आता इथे खोबरं घेतलंय, कोथिंबीर कापून घेतली, कोथिंबीरीच्या थोड्याशा काड्या घेतल्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आता इथे आपण ते तयार करून घेतलं, आपली कुकर पण होतोय, तोपर्यंत आपण इकडे आपला जो चक्का आहे याचा आपण श्रीखंड बनवून घेऊया। आता जेवढा चक्का घेतलेला आहे तेवढाच आपल्याला साखर घ्यायची आहे, पिठी साखर, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे अगोदर करण्याचं कारण काय, कारण आपण हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे सेट होईल, त्यासाठी आपल्याला हे अगोदर करून घ्यायचं आहे। आता हे साखर आणि आपला चक्का जो आहे तो मिक्स करून घ्यायचा। आता
चक्का जो आहे ना तो चाळणीमध्ये पण गाळून घ्यायचा असतो, ज्याने की मऊ होतं. परंतु आता बघा, तर माझा जो चक्का आहे तो घरचा आहे, विकतचा नाही आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट तो अशा प्रकारे फेटून घेतला, चाळणीतून वगैरे गाळून नाही घेतलेला. परंतु बाहेरनं जर आणला तर तुम्ही नक्की चाळणीतून गाळून घ्यायचा आहे, किंवा पुराण्या यंत्रातून काढून घेतला तरीही चालेल. तर अशा प्रकारे हे सगळं मिक्स झालं. यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले आणि थोडंसं दुधामध्ये केशर भिजत घातलेलं होतं ते पण याच्यामध्ये ओतून घेतलं अशा प्रकारे. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं पातळ होणार आहे, कारण याच्यामध्ये केशरचं दूध घातलेलं आहे. कारण आता हे केशर आपल्याला केशरचं श्रीखंड बनवायचं होतं, त्यामुळे आता वरतून थोडे ते यामध्ये मिक्स पण करायचे आहे काही, आणि काही वरतून ठेवलेले आहेत. आता हे आपण फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूयात. तोपर्यंत आपण आपलं भाजीसाठी जो वाटण करायचं आहे ते करून घेऊयात. इथे मी कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्या. त्यानंतर आल्याचे 4 ते 5 तुकडे करून घ्यायचे, कारण जास्त मोठा जर तुकडा घातला तर तो बारीक होणार नाही. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि आपले जे काप केलेले आहे खोबऱ्याचे ते घालून घ्यायचे आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता जास्त बारीक नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. आता हे आपलं इथे झालंय. तर एकीकडे कुकर चालू आहे आणि एकीकडे आपल्याला भाजी घालायची आहे. आता कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे आणि थोडीशी कोथिंबीर घातली. आता आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे. आता वाटण घातल्यानंतर पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे वाटण. बघा, आता व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तर बघा, आता याचा कलर बदलत चाललेला आहे आणि व्यवस्थित आपलं वाटण जे आहे ते पण आता व्यवस्थित असं तेल सोडत आहे. आता यामध्ये खोबरं असल्यामुळे ते व्यवस्थित असं लवकर तेल सोडतं. आता यामध्ये थोडीशी हळद आणि आपले जे मसाले आहे, आता इथे मी धनेपूड घातलेली आहे. त्यानंतर बघा, आता आपला जो घरचा मसाला आहे, कांदा लसूण मसाला, तो घातलेला आहे 1 चमचा, आणि लाल तिखट 1.5 चमचा घातलेला आहे. अजून तुमच्याकडे जर कुठला मसाला असेल तर तो तुम्ही ॲड करू शकता, परंतु दुसरे मसाले कमी करायचे आहे. तर अशा प्रकारे थोडंसं हलवून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटो आता अर्धाच घातला, कारण अर्धा आपल्याला कोशिंबिरीमध्ये घालून घ्यायचा आहे. तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आता ते कशासाठी, तर आपला जो टोमॅटो आहे ते व्यवस्थित मऊसूत होईल यासाठी आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. आता बघा, मीठ घातल्यानंतर आपल्याला हे पळीचा जो खालचा भाग आहे ना, त्याने पण आपल्याला हा थोडंसं असं मॅश करत करत हलवत राहायचं आहे, म्हणजे लवकरात लवकर आपला तेल सोडेल आणि टोमॅटो जे आहे ते पण मॅश होतील. तर बघा, इथे पूर्ण मॅश झालेले आहे आणि तेल पण असं छान सोडलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण बटाटे घालून घेऊयात. तर सर्व बटाटे जे आहे, आता बटाटे जे आहे ते थोडे जास्त प्रमाणामध्ये मी कट करून घेतलेले आहे, कारण आमच्याकडे रशापेक्षा बटाटाच आवडतो, त्यामुळे. आता हे सगळे बटाटे घालून घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण असं हलवून घ्यायचं आहे. पूर्ण जो खालचा मसाला आहे तो पूर्ण बटाट्यांना कोट व्हायला हवा इतपत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता, पूर्ण मसाला जो आहे तो बटाट्यांपर्यंत पोहोचलेला आहे, बघू शकता. आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे व्यवस्थित असं तेल सुटूसपर्यंत ठेवायचं आहे. तर आता याला आपण झाकून अशाच प्रकारे 1 मिनिट 2 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत, म्हणजे तेल सुटेल आणि बटाटा पण व्यवस्थित परतल्या जाईल. तोपर्यंत आपण इथे भज्याचं पीठ बनवून घेऊयात. इथे मी बेसन पीठ घेतलं, थोडासा ओवा हातावरती चुरून घातला, मीठ घातलं, हळद घातली आणि एवढंच घालायचं आहे. आणि हाताच्या साहाय्याने मी आता हे मिक्स करून घेणार आहे, कारण गाठी होऊ नये यासाठी, कारण चमचाने जर हलवत बसले तर मात्र गाठी होऊ शकता. आता मी हाताने पूर्ण गाठी फोडून घेतल्या. त्यानंतर बघा, चमचा घेतला आणि चमचाने हा व्यवस्थित असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तर ते का, बघा, तर जेव्हा आपण आता हे आपण बटाट्याचे भजे बनवत आहोत, तर ते बटाट्याचे भजे बनवल्यानंतर ते व्यवस्थित असे फुलतात. तर त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं. तर ते फेटून झालं त्यानंतर इथे आपल्याला पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. तर पीठ घेतलं, त्यामध्ये 1-2 चमचे बारीक रवा घातला, चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडंसं गरम करून तेल घातलं. आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित, म्हणजे हे बघा, आता निब्बर, आपल्याला जास्त निब्बर पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, मीडियम याच्यामध्ये पीठ मळून घेतलेलं आहे.
त्यानंतर मध्ये मध्ये आपल्याला भाजीला पण हलवायचं आहे. तर बघा अशा प्रकारे तेल सुटलं आहे भाजीला छान मस्त. आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी सोडून घ्यायचं आहे. गरम पाणी सोडल्यानंतर बघा अशी छान अशी तर्री आपल्या भाजीला आलेली आहे. आता आपल्याला हवा तेवढा आपण रस्सा याच्यामध्ये बनवू शकतो. तर मी अजून थोडंसं पाणी घातलं आणि अशा प्रकारे आपली इथे भाजीचं बघा. आता याच्यामध्ये काहीही घातलं नाही तरीही चालेल, कारण रस्साही व्यवस्थित असा झालेला आहे, जास्त काही पातळ वगैरे झालेला नाही. आता बघा याच्यामध्ये मीठ घालून घेतलं. सुरुवातीला पण आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं, त्या बेतानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. आता भाजीला उकळी येते तोपर्यंत आपण इथे कोशिंबीरची तयारी करून घेऊयात. आता कोशिंबीरमध्ये काकडी कापून घेतली, आपला टोमॅटो घातला आणि कोथिंबीर, थोडंसं मीठ आणि दही. आता हे मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं. आणि त्याचबरोबर आता आपल्याला मिरची पण घालायची आहे इथे. तर थोडीशी बारीक करून घ्यायची आहे मिरचीचे तुकडे आणि ते पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर आता हे पण मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला याच्यामध्ये फोडणी घालायची आहे. आता तेल घ्यायचं, मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचं. त्याची फोडणी आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. छान अशी मस्त कडक अशी याला फोडणी बसते. तर तुम्ही बघितलीच असे किती कडक अशी फोडणी झालेली होती. आता ही हलवून घेतली मी आणि आता आपली झालेली आहे कोशिंबीर. आता ही आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. तर बघा भाजीला पण तोपर्यंत छान अशी उकळी आलेली आहे, बघू शकता. खूप छान, तरी पण खूप छान आलेली आहे आणि बटाटा पण छान उकडलेला आहे. तर बघा अशा प्रकारे मी बटाटा आपल्या पळीमध्ये घेतला आणि थोडंसं चाकूच्या साहाय्याने थोडासा दाबून बघितला, तर व्यवस्थित असा बटाटा शिजलेला आहे. तर आता थोडंसं मी 1-2 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे, म्हणजे अजून थोडीशी दाटसर याची जो रस्सा आहे तो होईल. परंतु नाही घातला तरीही चालेल, कारण आपला रस्सा छानच झालेला होता. तर मी घालून घेतला आणि छान उकळी आली, गॅस बंद केला. तोपर्यंत आता आपण इथे पुऱ्याची तयारी करून घेऊयात. आता पुरी मी इथे तेलामध्ये लाटून घेत आहे. तर बघा तेल लावून घेतलं खालच्या वरच्या बाजूने आणि अशा प्रकारे एकसारख्या आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर आता बघा एक सोबतच जास्त काही पुऱ्या लाटून घ्यायच्या नाही. तर का बघा, कारण काय होतं ना, त्याला पापडी धरते, एक प्रकारची पापडी धरते, थोडंसं कडक होतं. तर बघा अशा पद्धतीने आता बघा मी इथे पुरी लाटून सोडलेली आहे आणि बघा छान फुगत आहे ही. खालच्या बाजूने छान कलर बदलला, मी पलटून घेतली. आता बऱ्यापैकी फुगलेली आहे. आता काय झालं आहे ना, हे बघा अशा प्रकारे छान फुगलेली आहे. आता अशाच प्रकारे आपण सर्व जे पुऱ्या आहेत त्या लाटून तळून घेऊयात. तर बघा ही पण छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे. अशाच पद्धतीने सर्व जे पुऱ्या आहेत त्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. तर बघा छान कलर पण छान आलेला आहे आणि आपल्या पुरे अशा प्रकारे तयार करून घेतलेले आहे. आता तोपर्यंत बघा आपला इकडे कुकर पण गार झालेला आहे. आता आपण कुकर याच्यातले जे डब्बे आहेत ते काढून घेऊयात. तर बघा इथे डब्बे काढून घेतले आणि आपली जी डाळ होती याला थोडंसं पळीने स्मॅश करून घेऊयात आणि थोडंसं मीठ घालूयात. बस आपलं वरण जे आहे ते असं साधं ठेवायचं आहे, किंवा फोडणी पण तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता. वरण तयार झालंय, भात तयार झालं, पुरी, भाजी, पापड, कुरडई. चला मग आता ताट करायला घेऊयात. तर बघा आपली इथे अगदी 1.5 तासामध्येच आपली संपूर्ण थाळी जी आहे गुढीपाडवा स्पेशल तयार झालेली आहे. आता बघा स्वामी समर्थ महाराजांचाही प्रकट दिन आहे, त्यानिमित्तही तुम्ही ही थाळी बनवू शकता किंवा मग गुढीपाडव्यासाठी तुम्ही ही थाळी बनवू शकता. तर बघा इथे आपली बटाट्याची भाजी बनवलेली आहे, वरण भात आहे, श्रीखंड, पुरी आणि बटाट्याचे भजे, पापड, कुरडई, अशा प्रकारे ही थाळी बनवलेली आहे. तर खूप अशी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे. आता जे स्वामी समर्थ महाराजांचे जे सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी जणू ही परभणीच आहे. बघा आता खूप साऱ्या सेवा ज्या आहेत त्या चालू झालेल्या आहे. नक्की जे स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहे ते नक्कीच सेवा करत असतील. सेवा संपूर्ण करा. आता बऱ्याच सेवा असतात, 21 दिवसाच्या असतात, 11 दिवसाच्या असतात, अशा प्रकारे सेवा असतात. सगळ्या सेवा तुम्ही नक्कीच करत असाल. आणि त्याचबरोबर आपले जे महाराजांचा प्रकट दिन आहे त्या दिवशी ही थाळी नक्की बनवा. आणि तुम्हाला ही थाळी आवडली असेल, संपूर्ण रेसिपी मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेली आहे, त्याच्यामुळे कुणालाही प्रॉब्लेम येणार नाही. नवीन असो अथवा जुने असो
कुणालाही इथे काहीही प्रॉब्लेम येणार नाही. काहीही प्रॉब्लेम आला तरीही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला ही थाळी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय मात्र जाऊ नका. चला तर मग परत भेटूया पुढच्या असंच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.